या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आलेगाव तालुका माढा इथं टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल तपासास गेले असताना त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला या आरोपावरून गुन्हा दाखल झालेले रामचंद्र तुकाराम चंदनकर आणि रुपेश मनोहर मुळीक यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात दाखल झालेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंच इथं होऊन न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। फिर्यादीनं घटनेचं मूळ दडपलेलं आहे, त्यामुळं फिर्यादीवर विश्वास ठेवणं शक्य होणार नाही असं महत्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्तींनी निकालपत्रात नमूद केलंय। या खटल्याची अधिक माहिती अशी की 1 जानेवारी 2026 रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्याला 112 नंबरवरून तातडीचा फोन आला। त्या संदर्भात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल आलेगाव इथं तपास कामासाठी गेले असताना तपास करत असताना त्या ठिकाणी विटारा ब्रेझा ही कार तिथं आली आणि त्या कारमधून उतरून आरोपींनी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल याच्याबरोबर भांडण करून तू इथे का आलास म्हणून धक्काबुक्की करून त्यास खाली पाडून सरकारी कामात अडथळा आणला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं। आरोपीनं दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता। त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की आरोपी हे घरातील आजारी महिलेला उपचारासाठी इंदापूरला घेऊन गेले होते आणि ते परत येत असताना विनाकारण फिर्यादीनं गाडी अडवली आणि आरोपी बरोबर गैरवर्तन केलं। त्याबद्दल आरोपीनं मी तुमच्यावर फिर्याद दाखल करतो असं म्हटल्यानं त्याला शह देण्यासाठी आरोपींना खोटेपणानं गुंतवलेल्या फिर्यादी आणि आरोपीची ओळख देखील नाही किंवा त्या ठिकाणी झालेल्या घटनेची काही संबंधित देखील नाही, परंतु केवळ अहंकार दुखावल्यामुळं पोलीस फिर्यादीनं घटनेचं मूळ दडपून आरोपीला खोटेपणानं गुंतवलंय असा युक्तिवाद न्यायालयात केला। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट विकास मोठे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट एस चौधरी यांनी काम पाहिलं।